त्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा पुन्हा एकदा तिसऱ्या ब्लॉगमध्ये। आज भाग तिसरा येईल। आम्ही जे पण बाळमामाला गेलो होतो तिथं त्या जाता जाता जे पण देवदर्शन झालेलं आहे त्याचं सगळ्याचं व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे तुम्हाला। तर आता भाग तिसरा, तर तो कुठला, तर मेतकेतला एक बाळमामाची गादी आणि खांब आहे, तो ज्या आपण खांबाला आपण हे करतो ते खांब आणि बाळमामाची गादी बघायला मिळेल। तिथं थोडंसं शॉट घेतलेलं आहे। आणि नंतर तिथून झाल्यानंतर बाळमामांची माता सत्यवा देवीचा वाडा ते एक बघायला मिळणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आम्ही मेतकं आणि सत्यवाचा वाडा हे आणि तिथून पुढं आदमापूर डायरेक्ट, तर एवढं पण काही बघितलेलं आहे। तर आत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। जो पण खांब आहे तो आम्ही डायरेक्ट स्वतःहून असं समोरासमोर बघितलेला आहे। तर तो खांब आणि गादीसुद्धा बघितलेली आहे बाळमामाची आणि त्यांच्या आईचा वाडा तो सत्यवा देवीचा वाडा। तर त्याच्यावर मंदिरावर बघा किती छान छान आहे। हे त्यांची बकरी आहेत ना, त्यांचे मूर्त्या डायरेक्ट काढलेल्या आहेत मंदिरावर। तर ते तुम्ही नक्कीच बघाल। मी असं सांगते, व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, पूर्णपणे व्हिडिओ बघायचा आणि कसं वाटतं कसं नाही नक्कीच कमेंट करत चला। आणि त्याच्या पुढं बाळमामांचा व्हिडिओ येईल, बाळमामा थेट आदमापुरातला। त्याच्या पुढे उद्याच्याला भाग चौथ्यामध्ये बाळमामांचा मंदिराचा आदमापुरातला व्हिडिओ येईल। तर सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि कसं वाटतं कसं नाही नक्कीच सांगा आणि नक्कीच कमेंट करत चला व्हिडिओ कसा आहे कसा नाही। तर बघू शकता तुम्ही पुढे डायरेक्ट थेट मेतक्यातला व्हिडिओ आणि सत्यवा देवीचा व्हिडिओ। आता बघा ही मामांची गादी आहे बघा, थोडंच व्हिडिओ शूट केलेत बघा। इथं अलाउड नव्हतं बरं का व्हिडिओ काढायला। तर हा खांबा आहे बघा, मेतक्यातला खांबा आहे। तर बघू शकता तुम्ही खांबा किती छान आहे आणि किती त्याला सजवलेला आहे, हारबीर सगळ्यांनी घातले। तर मेतक्यातला खांबा आहे हा बघा। तर बघितला का, दर्शन घेत आहेत सगळेजण, अगदी त्याला हात लावून जवळनं आम्ही हा स्पर्श करून आलेलो आहे त्या खांबाला, मामाच्या त्या मेतक्यातल्या खांबाला आहे का बघा। तर त्याचा व्हिडिओ काढण्यास मनाई नव्हती बरं का। आणि ही सद्गुरू बाळमामा माता सत्यवा देवी यांचा वाडा आहे। तर बघू शकता इथं बकरी कशी मंदिरावर आहेत, लय छान बकरी होती बघा। असं बघा इतकं आकर्षित करण्यासारखं मंदिर आहे का नाही। ते बी असं हो काही बघा किती जण हो काही काय, मला त्याचं पण एवढं वैशिष्ट्य माहीत नाही, पण ते बघितलं का तुम्ही तर बघा, ज्याला माहिती त्यांनी कमेंट करत चला। आणि हो काही इथं सुद्धा मोबाईल अलाउड नव्हता, CCTV कॅमेरा होतं, पण त्यातून पण थोडंसं कॅप्चर व्हिडिओ केलं बरं का। कारण का आपण आलो पहिल्यांदा म्हटलं तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलेलं आहे। तर हे त्या मंदिराच्या साईडनं जे छोटे देव असतात ना ते मांडलेलं आहेत। तर तुम्ही बघू शकता काय का इथं सगळ्याच्या मूर्त्या, विठ्ठल रुक्मिणीची ही सगळी काही मूर्ती आहेत, गणपतीची ही। आणि इथं बघा उंबराचं झाड आहे ना, असं डायरेक्ट वर त्या घरातून स्लॅबमधून वर काढलेलं आहे, त्याचं खोडानं वर झाड असं फुल केलेलं आहे। तर घरातून इथं वर झाड काढलेलं आहे आणि मूर्तीसुद्धा आहे तिथं, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, दत्ताची मूर्ती आहे बघा। इथं सगळं दर्शन घेतलं आम्ही। आणि सत्यवा देवीच्याच मंदिराच्या पुढंच हे पण मंदिर आहे बरं का ते ह्याचं। तर बघू शकता तुम्ही सत्यवा देवीचं मंदिर पूर्णपणे किती मोठं आहे बघा, खूप छान मंदिर आहे बरं का। ही सुद्धा सत्यवा देवीचा वाडा याला म्हणतात, हो काय सत्यवा देवीचा वाडा। तर बघा कसं आहे, इथून एंट्री आहे आत आणि आम्ही दर्शन झालं बघा हो का सगळं आणि निघालो होतो। तर म्हटलं जाता एक व्हिडिओ हो का, ही जी वरती आहे ना, ह्याचं कोणाला माहिती असेल तर त्यांनी सांगा बरं का, मला पण त्याचं काही माहिती नाही एवढं। तर बघू शकता हे बघा तुम्ही आहे का। आणि पुन्हा मग सत्यवाची अशी बकरी, ही कशी शेळी बकरी सगळं आहेत काय, तर बाय सगळ्यांना।